नमस्कार मी पोट्यो। मी आता काही दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला होता। त्या व्हिडिओमध्ये मी शेतामध्ये पराठीत दौरत होतो। तर काही लोक म्हणे शेतकरी पांढऱ्या कपड्यात असते का, ठीक आहे, शेतकरी असा ठाटाबुटात असते का। तर त्याइले मी सांगतो का शिक्षणाचा पॉवर ऑफ एज्युकेशन काय आहे, शिक्षणाची ताकद काय आहे। तर मी याच्यासाठी शिक्षणाचं महत्त्व सांगत असतो का तुम्हाला, ठीक आहे, जर शेतीतून मोठं व्हायचं असेल तर सोबत शिक्षणाची जोड लागल। आणि शिक्षण का करू शकते, तर हे बिल्डिंग पहा समोर, ठीक आहे, हे बिल्डिंग हे पॉवर ऑफ एज्युकेशन आहे। हे पुण्यातल्या पोट्याले ज्या ज्या फॅसिलिटी भेटल्या पाहिजे त्या फॅसिलिटी माझ्या वर्धेत झाल्या पाहिजे म्हणून हे 5 मजली बिल्डिंग पोट्यासाठी उभी केली। याच्यात लायब्ररी आहे, याच्यात 3 क्लासरूम आहे, याच्यात पोरायले टॉयलेट बाथरूमची सेपरेट व्यवस्था आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हायटेक लायब्ररी आहे, प्रत्येकाला सेपरेट आतमध्ये लाईट आहे, ठीक आहे, प्रत्येकाला चार्जिंगची सुविधा आहे, वायफाय मोफत आहे, ठीक आहे, सोबत पार्किंगची व्यवस्था आहे आणि जेवासाठी आणि ग्रुप डिस्कशनसाठी स्पेशल रूम आहे। या सगळ्या सोयी सुविधांनी अत्याधुनिक बिल्डिंग आपण बनवली, ठीक आहे। यालेच म्हणते पॉवर ऑफ एज्युकेशन। आणि तुम्ही जे म्हणता का शेतकरी ठाटाबुटात, अबे मायाच वावरात कापूस पिकते आणि मायाच वावरात पिकलेल्या कापसातून, ठीक आहे, शिक्षण घेतल्यामुळे का बदल पडते। तर मी लिननचं शर्ट घालून राहिलो 3000चं 4000चं, ठीक आहे, शिक्षण घेतल्यामुळे आणि माझ्या शिक्षणाच्या ताकदीमुळे मी कोणाचेही पैसे दाबून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं नाही, स्वतःच्या कष्टाने उभं केलं। म्हणून मी पायामध्ये नायके रिबॉकचा बूट घालतो, पुमाचा बूट घालतो। पुमाचा बूट घालून आहे 10,000चा, ठीक आहे, हे शर्ट घालून आहे, टायटनची 10,000ची घड्याळ घालून आहे, समजलं का। आणि ते तिथं गाडी ठेवून आहे, ठीक आहे, ते गाडी पहा, ठीक आहे, ते 30 लाखाची गाडी वापरतो, समजलं का, टोयोटा इनोवा। हे केवळ शिक्षणामुळे शक्य होते। म्हणून मी पोरायले सांगतो का पोरं हो, आपला बाप कास्तकार आहे, त्या कास्तकाराचे जर तुम्हाला संघर्ष हा त्याला संघर्षातून बाहेर काढायचं असेल ना, त्या संघर्षातून मोठं व्हायचं असेल, आपल्या बापाले जर, ठीक आहे, मोठं करायचं असेल तर शिक्षण घ्या। आणि हे शिक्षणात ताकद आहे, कोणाच्या 1 रुपयात दाबल्यानं नाही आहे, ठीक आहे। कोणी जर असेल तर या मोदीनं माझ्या उरावर ईडी शिबियाची धाड टाकाव, मी तर म्हणतो। आणि हे शिक्षणात ताकद आहे, हे बिल्डिंग, ठीक आहे, त्या शिक्षणाची ओळख आहे। आणि या पोरायले पुण्याच्या फॅसिलिटी भेटल्या पाहिजे पण ही इमारत उभी केली, ठीक आहे। आणि जे लोक जळतात तर जळू नका, बरोबरी करा। जे लोक चुकीच्या कमेंट्स करतात, चांगल्या कमेंट्स आल्या त्याच्यावर काही, पण काही लोकांना वाईट कमेंट केल्या, ठीक आहे। हे मायाच वावरात पिकलेलं, ठीक आहे, मायाच वावरात पिकलेलं हे कापसाचं पिकलेलं पीक आहे आणि त्याच कापसानं पिकलेलं लिननचं शर्ट, ठीक आहे, हे 3000चं मी घालू शकून राहिलो, ठीक आहे। हे काऊन घालू शकून राहिलो तर मी, ठीक आहे, शेती 2000, ठीक आहे, 2001 पासून तर 2010 पर्यंत केली। 5 पासून स्वतः राबलो BSc नापास झाल्यावर। आणि नापास झालेले माणसं हे का करू शकते तर त्याले रस्त्यावरचे खाच खजगे माहीत असते का कुठं गड्डा आहे कुठं काय आहे, ठीक आहे। तुम्हाला जर कदाचित माहीत नसन का आशलेकर सचिन तेंडुलकरचे गुरु होते, ते किती इंटरनॅशनल मॅच खेळले बे तुम्ही सांगा। आणि मी BSc 4 वेळा नापास आहे, हे छाती ठोकून सांगतो, पण मी पास करून दाखवली। मग त्याच्यानंतर BEd केलं आणि सोबत त्याच्यानंतर MPSCचा अभ्यास करायला पुण्याला गेलो। 4 वेळा PSIचे मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू दिल्या, सगळे देऊन माझ्या शेवटल्या लिस्टीत 1-2 2-2 मार्कानं राहिला, हे बी सांगतो। पण याचा अर्थ असा नाही होत का 2 मार्कानं माझा मित्र पास झाला म्हणून तो, ठीक आहे, खूप शाळेत आहे बा। पण इथं अभ्यास तेवढाच करावा लागते, हे मात्र तेवढंच सत्य, हे तुम्ही आजच ध्यान घ्या। अजून तुम्हाला जळवायचं असेल तर अजून मी वेगळं काही दाखवू शकतो आतमधलं, हे दाखवणार आहे। पण एवढं मात्र सत्य लक्षात ठेवा का हे जे वास्तू आहे हे वास्तू विद्यार्थ्यासाठी उभी केली, हे दाखवासाठी नाही उभी केली। पण जे लोक असे कमेंट करतात का मला असं वाटते का तुमचं पोरग शिक्षण घेतलं तर शिक्षणातून ते तुमचं पोरग, ठीक आहे, असे काही आविष्कार घडू शकते, आपलं आयुष्य बदलू शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। वरच्या फ्लोअरवर सुद्धा आपण लायब्ररी उभी करणार आहे, मधातल्या फ्लोअरवर लायब्ररी आहे, 3 क्लासरूम आहे आणि असं अत्याधुनिक सोयी सुविधानं, ठीक आहे, सगळं परफेक्ट, ठीक आहे, बिल्डिंग उभी करण्याचा प्रयत्न माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न केवळ शिक्षणाच्या भरोशावर मी यशस्वी करू शकलो। ही माझ्या शिक्षणाची ताकद आहे। म्हणून पॉवर ऑफ एज्युकेशन ओळखा। ज्या ज्या मायबापाला वाटते का आपलं पोरग काही मोठं घडलं पाहिजे तर ते शिक्षणातून घडू शकते, हे त्याची ताकद आहे। आणि म्हणून, ठीक आहे, तुमच्या पोराला शिकवा, मोठे करा आणि चांगल्या नोकरीवर लावा।
ठीक आहे, उद्योग व्यवसायात लावा, पण शिकल्यामुळे हे बुद्धी तल्लख होते, विचार करण्याची ताकद येते, चांगल्या वाईटातला फरक समजते, हे शिक्षण तुम्हाला देते. म्हणून ज्या लोकांनी अशा कमेंट्स केल्या त्याला छाती ठोकून सांगतो का मी माझ्या शिक्षणाच्या भरोश्यावर, माझ्या बाप शेती करत होता, माझ्या घरी किराणा दुकान होतं आणि त्या किराणा दुकानातून माझ्या बापाला काढायचं होतं. आज माझ्या बापानं किराणा दुकान माझ्या मावस भावाले देऊन टाकला आहे. ठीक आहे का, हे तू चालव. आणि माझ्या बापाले आता म्हातारे झाले, इथं सांगितलं का तुम्ही इथं या, इथं राहा, आता शेती बिती करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता आपण ठीक आहे शिक्षणानं मोठं झालं, शेती हा रक्तात आहे आमच्या, म्हणून आम्ही त्या वावरात जातो. दर शनिवार रविवारी मांडव्याला भेट देतो. आता कामाचा व्याप पडल्यामुळे भेट जाणं होत नाही, तरी जातो. आणि मातीची ठीक आहे, मातीशी ऋण कायम असलं पाहिजे याच्यासाठी आम्ही का करतो, तर त्या मातीतले कामं करतो. ठीक आहे, कधी एखादा शेतकरी दिसला तर त्याचा आऊत हाणून पाहतो, दवरून पाहतो. ठीक आहे, कधी पाणी ओलून पाहतो, कधी स्प्रिंकलरचे पाईप उचलून पाहतो. कारण त्या माती आणि माया पोराले बी देतो, त्याले बी त्या मातीचं ऋण कायम असलं पाहिजे. त्याले बी या शेतीतून कसं पिकते, त्या कष्टाचं ठीक आहे, कष्टाचं रक्ताचं पाणी करून लोक कसे पिकवतात हे माहीत झालं पाहिजे. म्हणून आजही माया पोरीले बी माझ्या शेतात नेत असतो. म्हणून आपल्या पोराले शेतीशी बी ऋण, ज्या शेतानं तुम्हाला मोठं केलं त्याचे उपकार मायावर आहे. म्हणून मी जात असतो आणि तिथं मग काही आता ठीक आहे हे पांढरे शर्ट करायचं बा आणि टी शर्ट मी सोबत घेऊन वागवत नाही, तर तिथं ज्या शर्टात आहे त्या शर्टात ठीक आहे डवरून पाहतो. ठीक आहे, त्याच कधी बूट घालून राहते रिबॉकचा, नायकीचा. तर आम्ही लेखा हे मॅक कमावलेलं आहे. म्हणून तुम्ही शिका, मोठे व्हा. आणि जे असे घाणेरड्या कमेंट करते त्यांना पहिले आपली लायकी शोधा, मी एवढंच म्हणीन. आणि हे असं अस्तित्व तुमचाही पोरगा भविष्यात निर्माण केलं पाहिजे असं मला वाटते, म्हणून हे तुम्हाला दाखवून राहिलो. बाकी इथं हे बिल्डिंग दाखवायचा कोणताही ठीक आहे उद्देश नव्हता, हे तर लोकांना दिसूनच राहिली. पण मी हे पोरायसाठी उभी केली, माझं स्वप्न होतं. आणि अजून काही दिवसानं माझ्यावरचं कर्ज फेटलं तर मी इथं काही दिवसानं ठीक आहे मोफत सुद्धा सुरू करीन, मेंटेनन्ससाठी थोडेफार पैसे घेईन आणि मोफत चालू करीन. हे त्याच्यासाठी बिल्डिंग बांधली आहे, माझं स्वप्न ते आहे. ठीक आहे, मला वाटते का गोरगरिबाचा प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. आजच्या दिवशीतच थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय जय महाराष्ट्र.